ओके. लास्ट लेक्चरला जो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण मला वाटते नॉमेनक्लेचर सिस्टीम डिस्कस केल्या होत्या आणि त्या नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये 3 टाईपच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम ज्या होत्या त्या मी तुमच्यासोबत डिस्कस केल्या. पहिली नॉमेनक्लेचर सिस्टीम जी होती ती व्हर्नाक्युलर नॉमेनक्लेचर होती. दुसरी सायंटिफिक नॉमेनक्लेचर सिस्टीम होती. सायंटिफिकमध्ये आपण 2 टाईपच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम डिस्कस केल्या, रिगार्डिंग विथ पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर आणि दुसरा जो होता तो बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्लॉस लिनियसने दिला होता आणि कार्लॉस लिनियसने जे रूल्स प्रपोज केले ते पर्टिक्युलर रूल्स सुद्धा मी त्या अँगलने तुमच्याशी डिस्कस केले. आज आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझमला सुरुवात करायची आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये आला तर हिस्ट्रीमध्ये सर्वात पहिला सायंटिस्ट जो होता तो सायंटिस्ट होता एरिस्टॉटल. एरिस्टॉटल या पर्टिक्युलर सायंटिस्टला कन्सिडर करत असाल तर एरिस्टॉटलने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला जेव्हा डिवाइड केलं तेव्हा त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं. सर्वात पहिली कॅटेगरी त्यांनी प्लांट्स क्लासिफिकेशनसाठी यूज केली आणि दुसरी कॅटेगरी जी यूज केली ती ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी यूज केली. प्लांट्सला त्यांनी यूज करत असताना क्लासिफाय करत असताना जस्ट त्यांच्या मॉर्फॉलॉजीच्या बेसिसवरती क्लासिफाय केलं. दॅट इज रिगार्डिंग विथ ट्रीज, रिगार्डिंग विथ हर्ब्स आणि रिगार्डिंग विथ श्रब्स. हे क्लासिफिकेशन मॉर्फॉलॉजीच्या बेसिसवरती. ॲनिमल्सला त्यांनी डिवाइड केलं इंटू द ग्रुप की ज्यांच्यामध्ये रेड ब्लड नव्हता, दे आर कॉल्ड ॲज एनायमा, आणि ज्यांच्यामध्ये रेड ग्रुप प्रेझेंट होता दे आर कॉल्ड ॲज इनायमा. दॅट इज रिलेटेड विथ ॲनिमल क्लासिफिकेशन. एरिस्टॉटल नंतर दुसरा सायंटिस्ट जो आला तो सायंटिस्ट होता कार्लॉस लिनियस. कार्लॉस लिनियस यांना कन्सिडर करत असाल तर कार्लॉस लिनियसने जी सिस्टीम प्रपोज केली ती सिस्टीम 2 किंगडम क्लासिफिकेशन होतं. 2 किंगडम क्लासिफिकेशन. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कार्लॉस लिनियसने जे 2 किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज केलं ना ते क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल. याला शब्द तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वापरलाय की वेदर दॅट ऑर्गॅनिझम इज सेडेंटरी और वेदर दॅट ऑर्गॅनिझम इज मोटाईल. कारण ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते ते ऑर्गॅनिझम लोकोमोशन दाखवत नाही आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट असते ते ऑर्गॅनिझम मोटिलिटी दाखवतात. या बेसिसवरती कार्लॉस लिनियसने या पूर्ण वर्ल्डला 2 किंगडम्स मध्ये डिवाइड केलं ज्याला 2 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतात. पहिला किंगडम जो कार्लॉस लिनियसने दिला तो किंगडम होता किंगडम प्लांटी आणि दुसरा किंगडम जो कार्लॉस लिनियसने दिला तो किंगडम होता किंगडम ॲनिमिलिया. याचा सिंपल क्रायटेरिया होता सेल वॉल आहे का नाही. हे क्लासिफिकेशन दिल्यानंतर कार्लॉस लिनियस जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा बरेच असे ऑर्गॅनिझम्स होते जे या 2 कॅटेगरीजमध्ये बसत नव्हते आणि त्यामुळे कार्लॉस लिनियस यांनी दिलेली जी सिस्टीम होती ती सिस्टीम इनएडिक्वेट ठरली. याचा अर्थ इनअप्रोप्रिएट ठरली. नंतर मग 3 किंगडम क्लासिफिकेशन आलं जे अर्न्स्ट हॅकलने प्रपोज केलं. 4 किंगडम क्लासिफिकेशन आलं जे कोपलँडने प्रपोज केलं आणि त्याच्यानंतर जी सर्वात ऍक्सेप्टेड क्लासिफिकेशन सिस्टीम जी होती ती 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं. 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज करणारा जो सायंटिस्ट होता तो सायंटिस्ट होता R.H. विटेकर. R.H. विटेकर यांना कन्सिडर करत असाल तर R.H. विटेकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज केलं आणि या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये जो क्रायटेरिया त्यांनी यूज केला तो क्रायटेरिया त्यांनी ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारी फायलोजेनेटिक म्हणजे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप यूज केली. फायलोजेनेटिक रिलेशनशिप. दुसरं कन्सिडर करत असाल तर तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारं सेल स्ट्रक्चर त्यांनी यूज केलं. तिसरं कन्सिडर करत असाल तर तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जो आहे त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारे सेल टाइप्स आणि त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारा टाइप ऑफ न्यूट्रिशन हे क्रायटेरियाज यूज करून R.H. विटेकर यांनी या पूर्ण युनिव्हर्सला 5 किंगडम्स मध्ये क्लासिफाय केला. सर्वात पहिला किंगडम जो R.H. विटेकर यांनी प्रपोज केला तो किंगडम होता किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा किंगडम कडे जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा मोनेरा किंगडम मध्ये R.H. विटेकर यांनी जे ऑर्गॅनिझम्स टाकले ते सगळे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक होते. दुसरा किंगडम जो त्यांनी प्रपोज केला तो किंगडम होता प्रोटिस्टा. प्रोटिस्टा किंगडम मध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स होते ते युनिसेल्युलर इओकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स होते. तिसरा किंगडम जो त्यांनी प्रपोज केला तो किंगडम होता फंगाय. फंगाय किंगडमला कन्सिडर करत असाल तर फंगाय किंगडम मध्ये त्यांनी सगळे डिकम्पोजर्स ऍड केले. फंगाय किंगडम इन्क्लूड ऑल डिकम्पोजर्स. फंगाय किंगडम नंतर जो किंगडम होता तो किंगडम होता किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीला कन्सिडर करत असाल तर किंगडम प्लांटीमध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स होते ते ऑटोट्रॉपिक होते. मल्टीसेल्युलर होते पण ऑटोट्रॉपिक होते. ते स्वतःचं फूड स्वतः तयार करायचे. क्लोरोफिल कंटेनिंग प्लांट्स. आणि त्याच्यानंतर चौथा किंगडम जो होता तो किंगडम होता ॲनिमिलिया.
ॲनिमिलिया किंगडमला कन्सिडर करत असाल तर त्यामध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम होते ते हेटेरोट्रॉपिक, मल्टीसेल्युलर हेटेरोट्रॉपिक होलोझोइक न्यूट्रिशन दाखवणारे होते. हे 5 किंगडम आर.एच. व्हिटेकर यांनी प्रपोज केले. पहिला किंगडम जो प्रपोज केला तो मोनेरा होता, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंगाय, चौथा प्लॅन्टी आणि 5वा किंगडम जो होता तो ॲनिमिलिया. त्यामुळे लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये क्लासिफिकेशन करण्याचा सर्वात पहिला अटेम्प्ट जो होता तो अटेम्प्ट एरिस्टॉटल यांनी केला. नंतर 2 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये प्लांट्स आणि ॲनिमिलिया हा क्लासिफिकेशन झाला, पण तो क्लासिफिकेशन इनअप्रोप्रिएट होता, म्हणून आर.एच. व्हिटेकरची 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम सर्वात ॲडव्हान्स होती जी ॲक्सेप्ट करण्यात आली. आता 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये जेव्हा तुम्ही येता त्यामध्ये सर्वात पहिला किंगडम जो आर.एच. व्हिटेकर यांनी प्रपोज केला तो मोनेरा होता. तुम्ही मोनेरा किंगडम कडे जेव्हा येता तेव्हा मोनेरा किंगडम मध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. याचा अर्थ असा की मोनेरा किंगडम मध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात त्यामध्ये ऑर्गॅनिझम्स येतात बॅक्टेरिया, दुसऱ्या टाईपचे जे ऑर्गॅनिझम्स येतात ते ऑर्गॅनिझम्स येतात सायनोबॅक्टेरिया ज्यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो, आणि तिसऱ्या टाईपचे कन्सिडर करत असाल तर थर्ड टाईपचे जे ऑर्गॅनिझम्स येतात ते अनयुज्युअल ऑर्गॅनिझम्स विच आर कॉल मायकोप्लाझ्मास. ओके, आता या टाईपच्या ऑर्गॅनिझम्सला कन्सिडर करत असाल ना तर हे तीनही ऑर्गॅनिझम जे मोनेरा किंगडम मध्ये येतात हे सगळेच्या सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. आता मी जेव्हा कन्सिडर करतो की हे सगळे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आहे याचा अर्थ असा की या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे यांच्या सेल्समध्ये ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट जेव्हा मी कन्सिडर करतो की हे सगळे प्रोकॅरियोटिक आहे याचा अर्थ यांच्यामध्ये जी सेल वॉल प्रेझेंट असते त्या सेल वॉलमध्ये एक अनयुज्युअल पॉलिसॅकराइड प्रेझेंट असतो, त्या पॉलिसॅकराइडला पेप्टिडोग्लायकॅन म्हणतात. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर जेव्हा तुम्ही मोनेरा किंगडम कडे येता तेव्हा मोनेरा किंगडम मध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जे सेल ऑर्गॅनल्स किंवा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स जे आहेत, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स, हे सगळे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स काय असतात, अब्सेंट. प्रोकॅरियोटिक सेल जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला यांचा जो न्यूक्लियस बघायला मिळेल ना तो न्यूक्लियस अशा फॉर्म मध्ये असतो. याचा अर्थ यांचा जो न्यूक्लियस प्रेझेंट असतो ना तो न्यूक्लियस लूप्ड असतो आणि हा न्यूक्लियस डायरेक्टली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये लूप्ड सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारा जो न्यूक्लियस असतो या पर्टिक्युलर न्यूक्लियसला न्यूक्लिओइड म्हणतात, आणि जे ऑर्गॅनिझम न्यूक्लिओइड दाखवतात दॅट इज नथिंग बट बिलॉंग टू द प्रोकॅरियोटिक सेल. या ऑर्गॅनिझम्समध्ये समजा हा बॅक्टेरिया असेल तर या पर्टिक्युलर बॅक्टेरियामध्ये तुम्हाला काही टिपिकल स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्यांच्या डीएनए सोबत कनेक्शन बघायला मिळेल, त्याला मेझोझोम्स म्हणतात. ओके, पुढे गेल्यानंतर सेल स्ट्रक्चरमध्ये आपण हे डिस्कस करणार आहे. दुसरं कन्सिडर करत असाल तर तुम्हाला काही प्रोजेक्शन्स बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल पिलाय असेल, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियाला अटॅच होण्यासाठी फिम्ब्रे असतात, आणि लोकोमोशन करण्यासाठी काही बॅक्टेरियामध्ये इव्हन तुम्हाला फ्लॅजेला सुद्धा बघायला मिळतील. हे असे सेल्स ज्या पर्टिक्युलर किंगडम मध्ये आर.एच. व्हिटेकर यांनी टाकले त्या पर्टिक्युलर किंगडमला मोनेरा किंगडम म्हणतात. आता जेव्हा आर.एच. व्हिटेकर या मोनेरा किंगडमला स्टडी करत होते तेव्हा एक पर्टिक्युलर पॉइंट होता की मोनेरा किंगडम मधले जे बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरिया डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स आणि साइजेस दाखवतात. फॉर एक्झाम्पल कधी कधी तुम्हाला बघायला मिळेल की मोनेरा किंगडम मध्ये असे काही स्पेरिकल बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. जर समजा मोनेरा किंगडम मध्ये स्पेरिकल बॅक्टेरिया प्रेझेंट असतील तर या स्पेरिकल बॅक्टेरियाच्या शेपला कोकस शेप म्हणतात. नीट लक्ष द्या, जर बॅक्टेरिया स्पेरिकल असेल तर दॅट इज कॉल्ड कोकस. कधी कधी तुम्हाला बघायला मिळेल की बॅक्टेरिया असा असतो, दॅट इज रॉड शेप. जर समजा बॅक्टेरियाचा रॉड शेप असेल तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला बॅसिलस म्हणतात. कधी कधी बॅक्टेरिया जो आहे तो बॅक्टेरिया लाईक दिस असतो, दॅट बॅक्टेरिया इज कन्सिडर्ड टू बी कॉमा शेप. समजा बॅक्टेरिया कॉमा शेप असेल तर त्या शेपला विब्रिओ शेप म्हणतात. आणि कधी कधी तुम्हाला बघायला मिळेल की जो बॅक्टेरिया आहे तो असा असतो, लाईक दिस, म्हणजे ट्विस्टेड. जर तो बॅक्टेरिया ट्विस्टेड असेल तर त्याला स्पिरिलम म्हणतात. व्हॉट इज इट कॉल्ड, स्पिरिलम. हे बॅक्टेरियाचे शेप ना तुम्हाला लक्षात ठेवायचे. समजा बॅक्टेरिया स्पेरिकल असेल तर त्या बॅक्टेरियाच्या शेपला कोकस म्हणतात. जर समजा बॅक्टेरिया रॉड शेप असेल तर दॅट पर्टिक्युलर शेप व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड बॅसिलस. कॉमा शेप असेल तर दॅट इज कॉल्ड विब्रिओ, आणि जर बॅक्टेरिया ट्विस्टेड असेल तर दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज स्पिरिलम. आता हा पर्टिक्युलर टॉपिक जेव्हा आपण सुरू करणार आहे म्हणजे मोनेरा किंगडम जेव्हा आपण डिस्कस करणार आहे तेव्हा मोनेरा किंगडम मध्ये आपण क्लासिफिकेशन जे आहेत ते 3 अँगल्सने डिस्कस करणार आहे. सर्वात पहिलं क्लासिफिकेशन जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते क्लासिफिकेशन आर्की बॅक्टेरिया आहेत. ओके, फर्स्ट क्लासिफिकेशन इज आर्की बॅक्टेरिया.
दुसऱ्या टाईपचे बॅक्टेरिया जे आहेत ते फोटो ऑटोट्रॉप्स आणि केमो ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया असतात. त्यांना इओ बॅक्टेरिया म्हणतात. कोणते बॅक्टेरिया? इओ बॅक्टेरिया. आणि तिसऱ्या टाईपचे बॅक्टेरिया जे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ते अनयुज्युअल टाईप ऑफ बॅक्टेरियाज आहे विच आर कॉल्ड ॲज मायकोप्लाझ्मास. म्हणजे तुम्ही मोनेरा किंगडमला कन्सिडर करत असाल तर मोनेरा किंगडम मध्ये क्लासिफिकेशन नुसार 3 ग्रुप्स पडतात. जे एन्शियंट बॅक्टेरिया प्रेझेंट आहे त्यांना आर्की बॅक्टेरिया म्हणतात. जे ट्रू बॅक्टेरिया तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे बघायला मिळतील ते सगळे इओ बॅक्टेरियाज आहे. आणि जे अनयुज्युअल बॅक्टेरियाज तुम्हाला बघायला मिळतील त्या सगळ्या अनयुज्युअल बॅक्टेरियाजला मायकोप्लाझ्मास म्हणतात. मग आता मोनेरा किंगडमला कन्सिडर करत असाल तर मोनेरा किंगडमचे एवढे पॉईंट्स इंट्रोडक्टरी म्हणून लक्षात ठेवा की मोनेरा किंगडम इज अ सोल किंगडम ऑफ प्रोकॅरियोट्स म्हणजे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मास. मोनेरा किंगडम मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे. सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली असते. सेल ऑर्गॅनल्स किंवा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल अब्सेंट असतात. लुप्ड डीएनए सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. यांच्या सेल्समध्ये तुम्हाला मेझोझोम, क्रोमॅटोफोर, स्पिलाय, फिम्ब्रे, फ्लॅजेला हे सगळे स्ट्रक्चर बघायला मिळतील. मोनेरा किंगडम जो आहे तो मोनेरा किंगडम शेप्सच्या साईजने व्हरायटी दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पेरिकल असेल तर कोकाय, रॉड शेप असेल तर बॅसिलस, कॉमा शेप असेल तर विब्रिओ आणि ट्विस्टेड असेल तर स्पिरिलम. आणि याला क्लासिफाय करत असताना आपण 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो. पहिले जे येतात ते आर्की बॅक्टेरिया, दुसरे जे येतात ते इओ बॅक्टेरिया आणि तिसरे जे येतात ते मायकोप्लाझ्मास. एक छोटीशी गोष्ट मोनेरा किंगडमची जी आहे ती याच अँगलने लक्षात ठेवा. तुम्ही मोनेरा किंगडमला कन्सिडर करत असाल तर मोनेरा किंगडम मध्ये जो न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे टाइप्स बघायला मिळतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोनेरा किंगडम मध्ये असे बॅक्टेरिया बघायला मिळतील जे बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक याचा अर्थ स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. मग या ऑटोट्रॉपिक मध्ये काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे फोटो ऑटोट्रॉपिक आहे. फोटो ऑटोट्रॉपिक याचा अर्थ लाईट एनर्जी वापरून स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे केमिकल रिॲक्शन्स मधून ही रिॲक्शन करतात त्यांना केमो ऑटोट्रॉप्स म्हणतात. इव्हन तुम्ही कन्सिडर करत असाल तर काही बॅक्टेरिया तुम्हाला हेटेरोट्रॉपिक बघायला मिळतील जे दुसऱ्यापासून रेडीमेड फूड ऑब्टेन करतात. इव्हन काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे दुसऱ्या होस्टवरती अटॅक करतात याचा अर्थ ते पॅरासायटिक आहे. इव्हन काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे डिकम्पोजर्स आहे याचा अर्थ सॅप्रोफायटिक आहे. म्हणजे तुम्हाला ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक, पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक असे डिफरंट मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहेत ते मोनेरा किंगडम मध्ये बघायला मिळतील. मोनेरा किंगडमला कन्सिडर करत असाल तर मोनेरा किंगडम मध्ये रिप्रोडक्शन सुद्धा वेगवेगळ्या मोडने होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे बॅक्टेरिया असेक्शुअल स्पोर्स तयार करतात. काही बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील जे बॅक्टेरिया सिम्पली बायनरी फिशनने यू कॅन से दॅट रिजनरेट होतात किंवा बायनरी फिशनने डिवाइड होतात. काही युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स तुम्हाला बघायला मिळतील जे बडिंग सारखी प्रोसेस सुद्धा दाखवतात. या पर्टिक्युलर मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये सेक्शुअल मोड ऑफ न्यूट्रिशन जो आहे तो असा कन्सिडर केला जातो की हा समजा एक बॅक्टेरिया आहे आणि हा समजा दुसरा बॅक्टेरिया आहे तर या बॅक्टेरियामधून डीएनए या बॅक्टेरियामध्ये पास आउट होणे याला कन्सिडर करत असाल तर या प्रोसेसला कॉन्ज्युगेशन प्रोसेस म्हणतात. आणि कॉन्ज्युगेशन प्रोसेस ही बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन कन्सिडर केली जाते. ऑफकोर्स हे डिटेल्स जे आहेत ते एवढे तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबसमध्ये नाहीये पण लक्षात ठेवताना त्यांचे मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहेत म्हणजे व्हेरायटी ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन सगळे मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहेत ते सगळे मोड ऑफ न्यूट्रिशन तुम्हाला मोनेरा किंगडम मध्ये बघायला मिळतील. आता इथून पुढे या चॅप्टरमध्ये जे डिस्कस करायचं आहे ते त्याचं क्लासिफिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल आर्की बॅक्टेरियामध्ये कोण येतात, इओ बॅक्टेरियामध्ये कोण येतात आणि मायकोप्लाझ्माजला कसं लक्षात ठेवा हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा आपण यांच्या क्लासिफिकेशनमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत नोट्स या चॅप्टरच्या उघडा आणि त्यात जो लिनियसची 2 किंगडम सिस्टीम आहे, आर.एच. विटेकरची 5 किंगडम सिस्टीम आहे त्याचे क्रायटेरियाज आणि मोनेरा किंगडमचं जे इंट्रोडक्शन दिलं आहे ते इंट्रोडक्शन व्यवस्थित रीड आउट करा. पुढच्या चॅप्टरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आर्की बॅक्टेरिया, इओ बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मास यांच्या क्लासिफिकेशनकडे एंटर होऊ. ठीक आहे, चलो, थँक्यू.